भारतीय क्रिकेट जगतासाठी आज एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे। मिलिंद रेगेंच्या रूपात मुंबई क्रिकेट तारांगणातील एक लखलखता तारा निखळलाय। ख्यातनाम क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे दुःखद निधन झाले आहे। मिलिंद रेगे मुंबई क्रिकेट संघाचे अष्टपैलू माजी कर्णधार व निवड समितीचे सदस्य होते। रविवारी 16 फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता, मात्र किडनी निकामी झाल्याने ते अस्वस्थ होते व त्यांनी अखेर बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 76व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 26व्या वर्षी देखील त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळेच त्यांना आपल्या आवडत्या क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागले होते। नाहीतर मिलिंद रेगे आपल्याला टीम इंडिया कडूनही खेळताना दिसले असते। खेळ सोडला तरी ते क्रिकेटशी शेवटपर्यंत संलग्न राहिले। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य होते। 1988 ते 1989 दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची निवड होण्यात त्यांचाच मुख्य सहयोग होता। जगविख्यात क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्याशी त्यांचे अतूट स्नेहसंबंध होते। मिलिंद रेगे 1967 ते 1978 पर्यंत मुंबई संघाकडून खेळले। 1980 पासून त्याने मुंबई निवड समितीमध्ये काम केले, तर 2011 मध्ये निवड समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। मात्र 1912 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, पण नंतर 1915 मध्ये त्यांची प्रमुख निवडकर्ता म्हणून नेमणूक झाली। रेगे जवळजवळ 3 दशके या पदावर कार्यरत होते। रेगे गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडू होते। ते उजव्या हाताने फलंदाजी करत असत व उजव्याच हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करायचे। आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यांनी 52 प्रथम श्रेणी सामन्यात एकूण 126 विकेट्स घेताना 84 धावात 6 विकेट्स हा त्यांचा गोलंदाजीत सर्वश्रेष्ठ विक्रम होता। तर 3 वेळा 5 विकेट्स घेण्याचाही त्यांनी पराक्रम केला आहे। त्यांनी एकूण 52 सामन्यात 60 डावात 1532 धावांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मागे पत्नी व 2 मुले असा परिवार आहे। मिलिंद रेगे जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळास मुकले असले तरी देशांतर्गत क्रिकेट विश्वात त्यांचे नाव उत्तुंग आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।